नांदेड़ जिले में अब विकास योजनाओं को लेकर राजनीति तेज हो गई। शिवसेना सिंधे गुट के विधायक हेमंत पाटिल ने नांदेड़ वाघाला शहर नगर निगम पर गंभीर आरोप लगाए हैं। उनका कहना है कि नगर निगम ने सरकारी भूखंड को निजी हाथों में सौंप दिया है। शिवसेना सिंधे गुट के विधायक उपनेता हेमंत पाटिल ने सीधे तौर पर नगर निगम पर सरकारी भूखंड को निजी हाथों में सौंपने का आरोप लगाया है। उनका दावा है कि छात्रों के लिए खेलने तक की जगह नहीं छोड़ी गई और यह सब कुछ आने वाले स्थानीय निकाय चुनाव के बाद मंजूर की जाने वाली एक दीर्घकालिक योजना के तहत किया जा रहा है। उन्होंने कहा कि उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की अध्यक्षता में यह 25 साल की योजना बनाई गई है। साथ ही उन्होंने राज्य में हिंदी सक्ति पर भी अपनी प्रतिक्रिया दी। उनका कहना है कि राज्य में 3 भाषा आना आम बात है, लेकिन अन्य देशों की भाषाएं भी सिखानी जानी चाहिए। हिंदी के नाम पर जो राज्य में हो रहा है वह सिर्फ एक राजनीति है। नांदेड शहर हे तेलंगणा, कर्नाटक आणि विदर्भाच्या सीमेवर बसलेलं शहर आहे। या शहरापासून आपण बघतो की संभाजीनगर असेल, हैदराबाद असेल, नागपूर असेल, अमरावती, सोलापूर सारखी शहरं 250 ते 300 किलोमीटरच्या रेंजमध्ये शहरं बसलेले आणि गोदावरीच्या तटावर रामाच्या आजोळ, भरताचा आजोळ म्हणून या शहराची ओळख आहे। गुरु गोविंद सिंहाच्या नावाने हे शहर ओळखलं जातं आणि अशा शहराचा पुढील 25 वर्ष शहराची वाढ कशी होणार आहे त्या दृष्टीने आराखडा असला पाहिजे। त्या पद्धतीने हद्दवाढ झाली पाहिजे। आज आपण बघताय की शहरातल्या महत्त्वाच्या मोक्याच्या जागा आज तरोडेकर मार्केट असेल किंवा महात्मा फुले मार्केट असेल, बिंदू माधव मंगल कार्यालय असेल, या खाजगी विकासकाच्या घशामध्ये घातलेल्या आहेत। शेकडो कोटी रुपयाची उलाढाल झाली आणि प्रत्येक वेळेस आम्ही भिकेचा कटोरा घेऊन मंत्रालयामध्ये जातो। महानगरपालिका गरीब आहे आणि ही गरीब महानगरपालिका खाजगी विकासकांना प्रचंड श्रीमंत करते, शेकडो कोटी रुपये त्यांच्या घशामध्ये घालते। सर्वसामान्यांसाठी असलेल्या जागा या विकासकांना विकते। तेव्हा आमचं शहर पुढील 25 वर्ष कसं असलं पाहिजे, खेळाची मैदानं असले पाहिजे। 40 वर्षापूर्वी झालेलं विसाव उद्यान, त्याच्यानंतर नांदेड शहराला दुसरं उद्यान नाही। 2200 कोटी रुपये गुरुतागतीच्या निमित्तानं इथं आले, परंतु शहरामध्ये येणारा कुठलाही रस्ता बघा, आज ट्रॅफिकची प्रचंड समस्या आहे। ज्या सोयींसाठी शहराने भाजी मार्केट निर्माण केलं होतं ते सुद्धा खाजगी विकासकाला विकलं। भाजी विकणारे फुटपाथवर आणि फुटपाथ ज्या चालणाऱ्यांसाठी ते रस्त्यावर, त्याच्यामुळं माणसांना चालता येत नाही, वाहनं जात नाहीत। अशा पद्धतीची समस्या शहराची निर्माण झाली। त्यासाठी ज्या पद्धतीनं सिडको असेल किंवा वेगवेगळी नवीन शहरं MMRDA रिजनमध्ये होत आहेत त्या पद्धतीचं शहराचं नियोजन असलं पाहिजे। खेळाची मैदानं कशी असावीत, गार्डन कशी असावीत, शाळा कशा असाव्यात, रस्ते रुंदीकरण कसं असावं या संदर्भामध्ये एक आराखडा तज्ज्ञ व्यक्तींचा या शहराचा निर्माण होणार आहे। आणि मला वाटतं महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर आजूबाजूच्या 25 किलोमीटरचा विकास होणार आहे, यासाठी ही बैठक घेण्यात आली। हा तर मोर्चा राजकारण करण्याच्या दृष्टीने आहे। खरं म्हणजे हिंदी भाषाच काय, जगातल्या अनेक भाषा विद्यार्थ्यांना आल्या पाहिजे। आज जर्मनीसारख्या देशामध्ये 15 ते 20 हजार लोकांची आवश्यकता आहे। जपानला गेलो तिथं हजारो लोक पाहिजे। या जगात ज्या काही भाषा चालतात ह्यासुद्धा आमच्या पोरांना शिकवल्या पाहिजे। हिंदी तर काय प्रत्येकाला येते, मराठी येते, इंग्रजी येते। या भारत देशामध्ये तिन्ही भाषा येणारे प्रत्येक ठिकाणीच आहे, परंतु जगात चालणाऱ्या भाषा जर्मनी, जापानीज सारख्या यासुद्धा भाषा आमच्या विद्यार्थ्याला आल्या पाहिजे। हे तर काय राजकारण आहे।